नमस्कार सर्वांना। मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। भारतात येऊन आम्हाला 6 दिवस झालेले आहेत आणि काल शुक्रवारी आम्ही आलेलो आहोत माझ्या आई पप्पांच्या घरी आणि आज आहे सॅटर्डेची सकाळ। तर जस्ट मी आता फ्रेश होऊन आलेले आहे आणि सकाळी सकाळी मी पिते नारळ पाणी। तर तुम्ही पाहिलातच पप्पा इथे नारळ फोडत बसलेले आहेत। तर एवढे सर्व नारळ हे आमच्या घराच्या गार्डनमधले आहेत जे मी लवकरच तुम्हाला दाखवेन। तर जावयाचे, मुलीचे आणि नातवाचे असे लाड चालू आहेत। नाश्ता वगैरे करून आम्ही तिघेही बाहेर पडलेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी। भारतातली फेरी मंदिरात गेल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत बोरिवलीच्या वजिरा मंदिरात। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की वजिराचं मंदिर फार प्रसिद्ध आहे। 8 ते 9 महिन्यापूर्वी दुबईला जाण्याआधी सुद्धा आम्ही देवीची ओटी भरून देवाचं दर्शन घेऊनच आम्ही निघालेलो होतो। आता सुद्धा छानसं असं देवाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग जाणार आहोत जवळच असलेल्या रिलायन्स मॉलला शॉपिंगसाठी आणि पुन्हा घरी येऊ। आईने छानसं जेवण करून ठेवलेलं आहे, भाजी, चपाती, वरण, भात, आमरस, ते सर्व जेवू आणि मग लगेच संध्याकाळी आम्हाला तयारी करायची निघण्यासाठी ठाण्याला, कारण आज संध्याकाळी आम्ही ठेवलेली आहे आरवीची बर्थडे डिनर पार्टी। जो व्लॉग मी कालच टाकलेला आहे आणि तो ऑलरेडी तुम्ही पाहिलेला असेल। आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरात। पहिल्यांदा आम्ही देवाचं दर्शन घेतलं, देवासमोर थोडा वेळ शांत बसलो, ज्यामुळे मन अगदी प्रसन्न झालंय। आता समोर हे आहे स्वयंभू गणपतीचं मुख्य मंदिर। इथून पुढे उजव्या बाजूला जर चालत गेलात तर साईबाबांचं मंदिर आहे, जे आता कामामुळे बंद ठेवलेलं आहे। आणि तसंच डाव्या बाजूला जर चालत गेलात ना तर स्वामींचं मठ आहे आणि या मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूलाच आहे ना हनुमानाचं मंदिर देखील आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात फोन वापरण्यास अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून दाखवते। आणि मुख्य मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला तुम्हाला हे दिसेल तळ, ज्यामध्ये खूप सारे कासव आहेत। जिथे बघाल तिथे तुम्हाला कासव दिसतील, इतके जास्त कासव आहेत या तलावामध्ये। आता मंदिराचं दुरुस्तीचं काम चालू आहे आणि साईबाबांचं आणि स्वामींचं मठ आता दुपार असल्यामुळे बंद झालेलं आहे, त्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही। आज तुम्हाला अजिबात गर्दी दिसत नसली तरी हा संपूर्ण आवारात संकष्टीच्या वेळी लोकांची भरपूर गर्दी असते। आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बोलताना दिसते, जो माझा आवाज मी म्यूट करून व्हॉइस ओव्हर केलेला आहे। कारण कधी कधी काय होतं माहिती आहे, बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या राहून जातात ज्या व्हॉइस ओव्हरमध्ये व्यवस्थित बोलता येतात, त्यामुळे मी तसं केलेलं आहे। आजच्या दिवसात सगळ्यात भारी घडलेली गोष्ट तुम्हाला सांगू, ती म्हणजे अचानक आम्हाला आज वजिराच्या मंदिरात भेटले बोंदे गुरुजी, जे प्रसिद्ध आहेत अगदी तंतोतंत पत्रिका सांगण्यासाठी। आम्ही त्यांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांना आठवण करून दिली 7 वर्षापूर्वी तुम्हीच आमची पत्रिका पाहिली होती आणि आता आम्हाला 4 वर्षाचा मुलगा आहे। तर असं तुमच्या आशीर्वादाने आमचं सर्व छान चालू आहे। त्यांच्या अशा अचानक झालेल्या भेटीमुळे आम्हाला दोघांनाही खूप छान वाटलं। आज पहिल्यांदा मी मंदिरामध्ये येताना वेस्टर्न कपडे घालून आलेली आहे, कारण ठाण्यावरून फार सिलेक्टेड कपडे मी आता घेऊन आले, ज्यामध्ये ड्रेस आणला नाही। मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही निघालेलो आहोत रिलायन्स मॉलला, जे अगदी जवळच आहे। तिकडे असलेल्या ट्रेंड्समध्ये आम्हाला करायची आहे शॉपिंग। याआधी बरीचशी शॉपिंग आम्ही ठाण्याला विवियाना, आर मॉल या ठिकाणी केलेली आहे। त्याचे व्हिडिओज मला फार काही शूट करता आले नाही, घाई गडबड असल्यामुळे। पोहोचलेलो आहोत ट्रेंड्सला आणि बघूया आज इथे काय काय घेता येत आहे। पहिल्यांदा आलो जेंट सेक्शनला, कारण ह्यांची जी काही थोडीफार शॉपिंग बाकी आहे ना ती कंप्लीट करायची आहे, कारण आता ते मंगळवारी अबुधाबीला जाण्यासाठी पुन्हा निघतील आणि आमच्या शॉपिंगसाठी अजून बराच वेळ आहे। असा होता आजचा व्लॉग। आय होप तुम्हाला आवडला असेल छोटासा। पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या। बाय।